आज मी तुम्हाला एकदम मसालेदार आणि फ्लेवरफुल अशी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते पण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने त्याची रेसिपी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहे। त्याला अशा प्रकारे चॉप करून घ्यायचे, स्लाइसेस करून घ्यायचे। थोडे स्लाइसेस थिक करा आणि संपूर्ण कांदे असे चॉप करून झाल्यानंतर त्याला हाताने चांगले असे मोकळे करून घ्यायचे। आपल्याला पूर्ण कांदे मी अशा प्रकारे कट करून घेतले। त्यानंतर आपल्याला आता तळून घ्यायचे। कांदे तळायसाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। ते तेल संपूर्ण गरम करून घेतलं। मग हे कांदे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगले गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। संपूर्ण कांदे इथे मी टाकून घेतलेले आहे। त्याला चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राउन अशा कलर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे। त्यानंतर याला काढून घ्यायचं, साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं। आणि मस्त असं थंड करून झाल्यानंतर आता आपण राईस करायला घेऊ। त्यासाठी अर्धा किलो बासमती राईस मी 1 ते 1.5 तास भिजवून टाकून ठेवला होता। त्यानंतर इथे मी 5 कप पाणी घेतलं, ते बॉईल करून घेतलं। त्यामध्ये काही खडे मसाले टाकले आणि मीठ टाकून घेतलं। मीठ थोडंसं जास्ती टाकायचं, नॉर्मली जितकं टाकते त्यापेक्षा। आणि मग त्यानंतर आपला जो आपण राईस भिजू टाकून ठेवला तर तो टाकून घ्यायचा आणि राईस आपल्याला 80% इथे शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण राईस शिजवायचं नाही आहे। राईस चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर 80% याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्याचं संपूर्ण पाणी काढून मोकळा करून याला संपूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपण चिकन प्रिपेअर करू। अर्धा किलो चिकन घेतला आहे। त्यामध्ये इथले फेटलेलं दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि काही मस्त मसाले टाकून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये इथे मी तिखट टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, जिरा पावडर टाकून घेतलेला आहे मी आणि थोडंसं धने जिरे पावडर टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून इथे मी जे आहे चिकन दम बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या स्लाइस करून टाकून घेतलेल्या आहे, कट करून। त्यामध्ये कांदा जो तळला होता तो टाकून घ्यायचा, फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडेसे पुदिन्याचे पत्ते पण टाकून घ्यायचे त्यामध्ये। आणि जो कांदा आपण तळला होता त्याचं जे तेल असते ते तेल मी इथे 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलं। या सर्वांना चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला 1 तास असं तुम्ही झाकून ठेवू शकता, मग बनवायला घ्या किंवा मी माझ्यासारखं लगेच पण बनवू शकता। त्यानंतर इथे एक मोठं पतीला घेतला आहे, त्यामध्ये तळणीच्या कांद्याचंच तेल टाकला यूज केला आहे मी। अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे मी आणि त्यानंतर चिकन टाकून घ्यायचं, संपूर्ण जे आपण मसाल्यामध्ये कोट करून ठेवलेलं होतं ते चिकन। आपल्याला चिकनसुद्धा 70 to 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे संपूर्ण। इथे चिकन चांगल्या हाय फ्लेमवर चिकन मी इथे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आहे आणि बघू शकता तुम्ही थोडंसं तर्री सुटली आहे याला। आता चिकन आपलं 70 to 80% शिजल्यानंतर ते पातीला साईडला करायचं, त्याला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं। त्यावर आता आपल्याला राईसची एक लेअर टाकून घ्यायची। त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची, थोडेसे पुदिन्याचे पानंसुद्धा टाकून घ्यायचे। कांदा जो आपण तळून घेतला होता गोल्डन ब्राऊन तो सुद्धा टाकून घ्यायचा। त्यानंतर मी त्यामधली जे चिकन बनवलं होतं त्यामधले थोडंसं तर्री उरली होती ते काढून घेतली। ही स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता, एकदम ऑप्शनल आहे। ते टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण सेकंड लेअर टाकून घ्यायची। सेम त्याच पद्धतीने हे करायचं। संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मी रेसिपी तुम्हाला देते, तुम्ही ते नक्की चेक करा। परफेक्ट असं प्रमाण आहे या रेसिपीचं आणि सेम ते स्टेप आपण फॉलो केल्यानंतर आता आपल्याला दम देण्याचं प्रिपेअर करायचं आहे। दम देण्यासाठी मी काय केलं आहे, कणिक भिजवून घेतलेली आहे, त्याचा गोळा करून घ्यायचा आणि ते संपूर्ण कणिक जे आहे ते त्याच्या काठाला लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी सुती कपडा जर असेल तो सुद्धा लावू शकता, त्याच्याने पण परफेक्ट असा दम बसतो। नंतर आपण मला सांगल्याप्रमाणे मी इथे कणिक अशी लावून घेतलेली आहे काठाला, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे याला चांगलं काठाने कोट करून घ्यायचं आहे आणि मग यावर एक परफेक्ट असं त्या मापाचं झाकून ठेवायचं आणि लोखंडी तवा ठेवला आहे मी गॅसवर, मीडियम फ्लेम ठेवायचं। मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनटं आपल्याला याला दम देऊन घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही आपली फ्लेवरफुल अशी बिर्याणी तयार आहे आणि मस्त त्याला सर्व करा। मी सर्व करताना हे संपूर्ण मिक्स करून घेते बिर्याणी, तुम्ही असेल तर खालचा मसाला किंवा वरचा भातसुद्धा अलग करू शकता। मी संपूर्ण मिक्स करून घेते आणि मग याला सर्व करते। मस्त गरमागरम मसालेदार बिर्याणी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।